बँकेचे सभासद विकू देणार नाही। 1960-65च्या काळात ज्या वेळेस या मराठवाड्यात महाराष्ट्रात सहकार क्षेत्र रुजलं नव्हतं त्यावेळेस आमच्या भागातल्या त्यावेळेच्या तत्कालीन किसन तात्या समुद्रे, त्यावेळेचे खासदार तुळशीराम पाटील, त्यावेळेचे शिवाजीराव नाडे, बाबूराव वाकुरे, या गोगरे, या सर्व जाणकार मंडळींनी ज्या वेळेस या मराठवाड्यात सहकार क्षेत्र रुजलं नव्हतं त्यावेळेस पहिला सहकार तत्वावरील साखर कारखाना या मराठवाड्यात उभा केला आणि या भागातल्या शेतकऱ्याची उन्नती व्हायला चालू झाली। परंतु 2012ला विविध कारणामुळे बंद पडलेला तेरणा साखर कारखाना 2020 पर्यंत बंद होता। वास्तविक पाहता या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे 350-400 कोटी रुपये बँकेकडे असताना या 10 वर्षात जिल्हा मध्यवर्ती बँकेनं त्या कारखान्याच्या राखण्यासंदर्भात काही सुद्धा 1 रुपया सुद्धा खर्च केला नाही। 2016ला आमच्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांनी पुढे होऊन 4-5 वॉचमॅन जमा केले आणि या तेरणा कारखान्याची राखणदारी केली। वास्तविक पाहता या डीसीसी बँकेचं पहिलं काम होतं की आपले 400 कोटी रुपये या कारखान्याकडे आहेत, ही कारखाना वाचला, ही वस्तू टिकल्या तर आपले पैसे वसूल होतील। तुमचा कारखाना त्यावेळेस आम्ही त्या तेरणा कारखान्यावर जे लोकांनी दुकानं मांडले त्यांच्या दुकानाचे भाडे वसूल करून आम्ही 4-5 वॉचमॅन ठेवून कारखाना वाचविला आणि आम्ही ज्या वेळेस आम्ही रस्त्यावर उतरला 10-20 हजार लोकांचा मोर्चा काढला तेव्हा डीसीसी बँकेला जाग आली आणि तुम्ही तेरणा कारखाना भाड्यानं दिला आणि भाड्यानं दिला असताना सगळं काही व्यवस्थित चालू असताना जिल्हा मध्यवर्ती बँक आणि औसायक हा तेरणा कारखाना विकण्याचा घाट घातला जात आहे। आम्हाला फक्त या संचालक मंडळाची कलेक्टर ऑफिसला बैठक झाल्यानंतर आम्हाला माहिती भेटली की हा कारखाना विकावा लागेल, म्हणून आम्ही या तेरणा कारखान्याच्या 2 मिनिट मला बोल द्या, बैठक घेतल्यानंतर पुन्हा औसायक वरीना इथंच व्हायचं, सगळं काही इथंच व्हायचं, पुन्हा